झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवकरवाडीच्या ग्रामस्थांना एका वेगळ्या समस्येचा सामना करावा लागतोय। विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सरकारी कागदपत्रांसाठी लोहारा तालुका गाठायचा, तर सातबारा, तलाठ्यांचं प्रमाणपत्र, रेशन कार्ड यासाठी तुळजापूर तालुका पायदळीत उडवायचा। महसूल प्रशासनाचा चुकीचा मनस्ताप शिवकरवाडीच्या ग्रामस्थांना झालाय, पण आता लवकरच शिवकरचा समावेश लोहारा तालुक्यामध्ये होतोय, आणि तोही झी हेल्पलाईनच्या मदतीनं। शिवकरवाडी 1,500 लोकवस्तीच्या या गावाची समस्याच निराळी। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या या गावाला एक नाही तर चक्क 2 तालुके आहेत। इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर लोहारा तालुक्याचा उल्लेख आहे, तर गावकऱ्यांना महसुली कामांसाठी तुळजापूर तालुक्यात हेलपाटे घालावे लागतात। त्यामुळे इथल्या गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सरकारी कागदपत्रांसाठी लोहारा तालुक्यात जावं लागतं, तर शेतीचा सातबारा, तलाठ्याचं प्रमाणपत्र, रेशन कार्ड यासारख्या कामकाजासाठी तुळजापूर तालुका गाठावा लागतो। त्यामुळे इथले ग्रामस्थ त्रस्त आहेत। कोणतीच योजना राबत नाही। तिकडे गेलं की म्हणतात तुम्ही लोहारा तालुक्यात आहे, आणि नसलं तर तिकडची लोक म्हणतात तुम्ही तुळजापूर तालुक्यात आहे। त्याच्यामुळे सगळ्या अडचणी येतात। 1999 मध्ये तुळजापूर तालुक्याचं विभाजन करून लोहारा या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यात आली। तेव्हा तुळजापूर तालुक्यातली अनेक गावं लोहारा तालुक्याला जोडण्यात आली, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोहारा शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरच्या शिवकरवाडी या गावाचा समावेश कोणत्याच तालुक्यात झाला नाही। महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे शिवकरवाडीच्या ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या। शिवकरवाडी हे लोहारा तालुक्यात आणि शिवकरवाडी तुळजापूर तालुक्यात। जर आम्हाला रहिवासी घ्यायचा असेल तर आम्हाला लोहाऱ्याला जावं लागणार, आणि जर महसूलचे 7 बारे 8 री घ्यायची असेल तर आम्हाला तुळजापूरला जावं लागणार। विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र हे झालं तर लोहारा तालुका टाकून दिल्यामुळे आम्हाला अडचणी येऊ लागलेल्या आहे। पंचायत समितीला मतदान करायचं तुळजापूर तालुक्याला, आणि सगळ्या योजना ज्या आहेत ती लोहारा तालुक्यामध्ये, शाळा असेल, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, रस्त्याचं काम असेल, ही लोहारा तालुक्यामध्ये। त्याच्यामुळे प्रतिनिधी तिकडे निवडून द्यायचा आणि काम करायला इकडे दुर्लक्ष झालं। ती लक्ष देणं झाले आणि ही लक्ष देणं झाले, त्याच्यामुळे आमच्या गावाचा विकासच खुंटला। या अजब समस्येमुळे गावाचा विकासही खुंटलाय। गावाचा एकाच तालुक्यात समावेश करावा यासाठी इथल्या ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले, पण सरकार दरबारी त्यांची झाली ती केवळ ससे होलपट। अखेर या ग्रामस्थांनी आपली तक्रार झी हेल्पलाईनकडे मांडली। हेल्पलाईनची टीम तात्काळ शिवकरवाडीला पोहोचली। शिवकरवाडीचा प्रश्न खरोखरच गंभीर होता। आम्ही ग्रामस्थांची ही समस्या घेऊन तात्काळ उस्मानाबादचं जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। आम्ही जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांना ग्रामस्थांची अडचण समजून सांगितली। डॉक्टर गेडाम यांनी ग्रामस्थांच्या समस्येची तातडीनं दखल घेतली आणि शिवकरवाडीचा समावेश लोहारा या तालुक्यात करण्याबाबतचा गावकऱ्यांचा प्रस्ताव स्वीकारला। या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की तुळजापूर तालुक्यातून त्यांना लोहारा तालुक्यात समाविष्ट करण्यात यावे, तसा प्रस्ताव प्राप्त झाला आहे मला, आणि तो मी माननीय विभागीय आयुक्त यांच्या मार्फत शासनाकडे पुढील कारवाईसाठी पाठवत आहोत। महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्ष शिवकरवाडीची समस्या रेंगाळली होती, त्यामुळे शिवकरवाडीचा विकास खुंटला होता। मात्र हेल्पलाईनच्या मदतीनंतर त्यांच्या रखडलेल्या फायली वेगानं हलू लागल्या। आता लवकरच शिवकरवाडीला त्यांचा तालुका मिळणार आहे, त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। हे रेंगाळलेलं काम झी सुविचाच्या सहकार्यानं पुढे आलं आणि त्याला गती मिळाली, आणि आज तर आम्ही झी सुविचाच्या प्रतिनिधी आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतलो, आणि त्यांनी अगदी आम्हाला पुरेपूर अगदी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, आणि हे घडवून आणण्यामध्ये झी सुविचाचे फार मोलाचे सहकार्य आम्हाला मिळालेले आहे। त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने आणि वैयक्तिक झी सुविचाचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, त्याबद्दल मी आभारी आहे। तालुक्यासाठी इथल्या ग्रामस्थांची सुरू असलेली ही लढाई एकाकी पडली होती, मात्र झी हेल्पलाईनच्या मदतीनं आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे। लवकरच शिवकरवाडीला तालुका मिळणार आहे। शिवकरवाडीच्या विकासाचे रस्ते आता खुले होणार आहेत। शिवकरवाडीची समस्या निकाली लागली ती गावकऱ्यांच्या जिद्दीमुळे। तुमच्यातही असेल जिद्द तुमच्या हक्कासाठी लढण्याची, तर लढा तुमच्या हक्कासाठी। जिद्द तुमची, ताकद आमची, कारण सवाल तुमच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी उस्मानाबादहून महेश पोद्दारसह हेमाली मोहिते, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।